मला सध्या औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे. याबद्दल आपण काय सांगाल? औरंगजेब हा एक आक्रांत होता. औरंगजेब एकतर भारतीय वंशाचा नव्हता आणि एवढे अत्याचार त्यांनी केले तर अशा व्यक्तीची कबर ठेवून काय करणार आहेत? जो स्वतःच्या बापाचा झाला नाही, स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या बापाला ज्यांनी कैद केलं, स्वतःच्या भावाचं ज्यांनी शिरकलम केलं आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांनी आतंक माजवला, त्यांनी कुंभमेळ्यावर सुद्धा हल्ला केला होता. तर अनेक प्रकारची मंदिरं त्यांनी पाडली. भगवान कृष्णाचं सुद्धा मंदिर, जन्मस्थान त्यांनी ताब्यात घेतलं. काशीचं मंदिर पाडलं आणि असे चांगले मोठे मोठे मंदिरं पाळून त्यांनी मशिदी बांधण्याचं काम केलं. मस्जिदी बांधण्याला विरोध नाही, पण मंदिर पाळून मशिदी बांधणं हे किती अयोग्य आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या संभाजी महाराजांना आणि धर्मपरिवर्तनाकरता त्यांनी किती प्रयत्न केले. धर्मपरिवर्तन लोकांचं करून घेतलं, संभाजी महाराजांची हालहाल करून मारले. अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत, अशी व्यक्ती ही आदर्श तर असू शकत नाही, पण अशा व्यक्तीची कबर असणं हे सुद्धा दुर्दैव आहेत. हे तर याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. पण आता जे या ठिकाणी संघर्ष सुरू झालेला आहे, आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे आणि आमचंही मत आहे की औरंगजेबाची कबर तिथून निघली पाहिजे.